मालकाच्या मृत्यूनंतर हरणाने केलेलं कृत्य पाहून रडाल असं सुचलंच कसं? एका मुक्या प्राण्याने अशी भावना व्यक्त करावी हे शक्य आहे का? त्या गावात नेहमीसारखी शांतता होती. सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण रात्री उशिरा अचानक गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. एक तरुण, गावाचा लाडका मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली. लोकांची धावपळ सुरू झाली. काही जण घटनास्थळी गेले तर काही जण रुग्णालयाकडे धावले. वातावरणात अचानक भीती आणि चिंता पसरली. तो तरुण होता यशोदीप. वय फक्त 22 वर्ष, पण मनाने मोठा, गावात सगळ्यांना मदत करणारा, हसतमुख, प्रेमळ. त्याच्या नावाने गावात वेगळी ओळख होती. सगळ्यांचा लाडका म्हणून तो ओळखला जायचा. त्या रात्री तो आपल्या ट्रॅक्टरवरून जात होता. रस्ता अंधारलेला होता. अचानक ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि काही क्षणातच सगळं संपलं. ट्रॅक्टर उलटला आणि त्या अपघातात यशोदीपचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी गावात पोहोचली आणि गावात शोककळा पसरली. कुणालाच विश्वास बसत नव्हता. काही वेळापूर्वी हसणारा, बोलणारा मुलगा आता कायमचा गेला होता. यशोदीपच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली. आईवडिलांचा आक्रोश ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. मित्र सुन्न झाले होते. गावात एक विचित्र शांतता पसरली होती. यशोदीपला एक वेगळीच ओळख होती. तो प्राण्यावर खूप प्रेम करायचा. लहानपणापासून त्याने अनेक प्राणी सांभाळले होते, पण त्यातील एक प्राणी त्याच्या खूप जवळचा होता. तो हरिण. होय, एक हरिण. लहानपणी त्याला सापडलेलं हरिण यशोदीपने स्वतः वाढवलं होतं. ते हरिण त्याच्या मागे मागे फिरायचं, जणू काही त्याच्या सावलीसारखं होतं. गावात सगळे त्यांना पाहून हसायचे. यशोदीप जिथे जाई ते हरिणही तिथे असायचं. दोघांमधील नातं खूप वेगळं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदीपचा मृतदेह घरी आणण्यात आला. लोकांची गर्दी वाढली. वातावरण पूर्णपणे भावनिक झालं. आईवडिलांचा आक्रोश सुरू होता. मित्रांच्या डोळ्यात अश्रू होते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. आणि तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडलं. घराच्या अंगणात अचानक हालचाल झाली. लोकांनी मागे वळून पाहिलं आणि जे दृश्य दिसतं ते पाहून सगळे थबकले. ते हरिण, होय, यशोदीपचं हरिण तिथे उभं होतं. ते हळूहळू पुढे सरकत होतं. लोकांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबत नव्हतं. ते थेट यशोदीपच्या मृतदेहाजवळ पोहोचलं. क्षणभर सगळे शांत झाले. कुणीही आवाज केला नाही. त्या मुक्या प्राण्याचं वागणं सगळे पाहत होते. हरिण शांतपणे उभे राहिला आणि मग हळूच यशोदीपच्या जवळ बसलं. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. होय, त्या मुक्या प्राण्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पुन्हा पुन्हा यशोदीपकडे पाहत होतं, जणू काही तो उठेल अशी त्याची अपेक्षा होती. हे दृश्य पाहून उपस्थित लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही जण म्हणत होते की प्राण्यांनाही भावना असतात, पण इतक्या खोल भावना असतील याची कुणालाच कल्पना नव्हती. हरिण बराच वेळ तिथं बसून राहिलं. कुणी त्याला हलवलं नाही, कारण त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं तेही निरोप देत होते. अंत्यसंस्कारासाठी जेव्हा मृतदेह नेण्यात आला तेव्हा ते हरिणही मागे मागे चालत होतं. त्या दिवशी गावात एकच चर्चा होती, माणसांपेक्षा प्राण्यांचं प्रेम मोठं असतं. आणि मालकाच्या मृत्यूनंतर त्या हरणाने जे केलं ते पाहून खरोखरच सगळे रडले. आणि ही घटना ऐकून संपूर्ण देश सुन्न झाला.